नमस्कार मंडळी, जर तुम्ही सुद्धा नाश्त्याला उकडलेले अंडे खात असाल ना, तर तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त अशी वस्तू आहे ही किटल, जी तुम्ही ट्रॅव्हलमध्ये नेऊ शकता. जर तुम्ही हॉटेलमध्ये स्टे वगैरे करणार असाल तर ही कोणत्याही आपल्या प्लगला कनेक्ट करू शकतो. आता या बाबतीत ना काही असे गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत. जसे की ही किटल तुम्ही उचलताना जर हे बटन ऑन असेल तर तुम्ही फक्त किटल उचलू नका, स्विच बंद केल्यानंतर तुम्ही ही किटल उचला. हे तुम्हाला यूज करायचं असेल किटल तर त्याच्याबरोबर तुम्हाला एखादा एक्सटेन्शन बोर्ड असलेलं गरजेचं आहे. ही किटल ऑटो आहे, जेणेकरून एका ठराविक टेम्परेचर नंतर ही आपोआप बंद होते. त्यानंतर तुम्हाला पुन्हा हे बटन प्रेस करून ऑन करायचे असते. पण तुम्ही 1 तासाच्या वरती जास्त वेळ ही किटल चालू ठेवू शकत नाही, नाहीतर किटल खराब होते. तर फक्त चहा, दूध आणि पाणीच गरम करण्यासाठी नाही तर सूप बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही किटलचा उपयोग करू शकता. त्याचबरोबर किटलमध्ये तुम्ही डाळ खिचडी सुद्धा बनवू शकता आणि याचा मी एक लाईव्ह सुद्धा माझ्या रेसिपी चॅनलवरती बनवलेला आहे. त्याचबरोबर किटलमध्ये तुम्ही प्लेन भात सुद्धा बनवू शकता. जर भिजवलेली डाळ असेल मुगाची तर याच्यामध्ये तुम्ही वरण सुद्धा बनवू शकता, म्हणजे डाळ शिजवून नंतर तुम्ही वरून तडका देऊ शकता. इवन जर तुम्हाला कुठे बाहेर गेल्यानंतर मॅगी वगैरे खायची असेल तर याच्यामध्ये मॅगी बनवता सुद्धा येते. जर तुम्हाला बाहेर गेल्यानंतर खीर बनवायची असेल, ओट्स बनवायचे असेल, त्यासाठी सुद्धा किटलचा उपयोग करता येतो. ही जर जास्त दिवस टिकावी असे तुम्हाला वाटत असेल तर हिला व्यवस्थित हाताळणं गरजेचं आहे. हिला आपटणे किंवा हिच्या सारखी वारंवार हातातून पडणे या गोष्टींनी किटल लवकर खराब होते. जर तुमची किटल ऑटो नसेल तर तिला ठराविक वेळेनंतर बंद करायला हवे, नाहीतर हे किटल जे आहे ना ती जास्त वेळ जर गरम राहिली तर खराब होतात. त्याचबरोबर उकळून यातून पाणी बाहेर येऊन द्यायचं नाही. जर या बोर्डवरती पाणी पडलं किंवा तुमचं पाणी उकळून जर इथून बाहेर येत असेल तर ही तुमची किटल खराब होते आणि त्याच्यामुळे ना करंट लागण्याचे सुद्धा चान्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किटल जर रिकामी असेल तर तुम्ही किटल ऑन करू नका, त्याच्यामध्ये पाणी तुम्ही ठेवल्यानंतरच किटल ऑन करा. तर जसं की मी या व्हिडिओजमध्ये सांगितलं, याच्यामध्ये चहा, कॉफी, दूध व्यतिरिक्त तुम्ही काय काय बनवू शकता. ही हाताळणं खूप सोपं आहे, फक्त काही ठराविक गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. तसेच हे वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि ही मी मिशोवरनं घेतलेली आहे, जिची प्राइस मी इथे फोटो टाकते. बहुतेक मी 400 रुपयांच्या आसपास ही घेतलेली आहे आणि जर तिचा कोड असेल तर तो सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.